नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला खूप उपयोगी पडेल असा आहे। खरं तर आता लवकर सण आलेले आहे, गणपती, दसरा, दिवाळी, आणि आपलं घर कसं छान वाटावं याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। तर इथे मी बेडरूमचा मेकओव्हर केलेला आहे। तर इथे मी नाही केलेला आहे, आमच्या घरातली मोठी दीदी म्हणजे कृपा दीदीने केलेला आहे। खूप अप्रतिम तिने इथे पेंटिंग केलेलं आहे आणि तेही अगदी कमी किमतीमध्ये मी हे पेंट आणलेले आहे। ॲक्रेलिकचे हे कलर आणलेले आहे 110 रुपयाला। त्याच्यामध्ये 6 कलर येतात आणि हे 2 ब्रशला 10-10 रुपयाला, म्हणजे टोटल मला खर्च आहे ना 130 ते 140 पर्यंत आलेला आहे। आणि वॉल तुम्ही बघाल ना, फायनल लुक एवढी सुंदर आहे ना। तर हे बघा, इथे तिने वेगवेगळे शेड कसे बनवले आहेत। तर सगळ्यात आम्हाला अशी फांदी काढायची होती आधी, तर तिने ना थोडासा ब्लॅक कलर घेतला आणि जेवढा ब्लॅक कलर घेतलाय ना त्याच्या डबल किंवा ट्रिपल अमाऊंटमध्ये रेड कलर घेतलाय। आणि बघा मस्तपैकी इथे छान असा जसं झाडाची फांदी असतो ना, छान असा ब्राऊन कलर रेडी झालेला आहे। म्हणजे वेगवेगळे तिने कलर इथे रेडी केलेला आहे, फक्त 3 ते 4 कलर यूज करून, आणि खूप अप्रतिम केलेला आहे। तर इथे ना तिने आधी ड्रॉइंग काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथं कलर दिलेला आहे। तर खरं तर आहे ना हे उंचावरती होतं, त्यामुळे म्हटलं थोडीशी मदत, आणि आम्हाला व्हिडिओमध्ये पण यायचं होतं, म्हटलं आम्हाला देखील काढू दे आणि आम्हालाही थोडंसं शिकव म्हणून। तर इथे मी देखील थोडीशी, म्हणजे तिला म्हटलं मी देखील थोडंसं करून बघते, कारण का आपल्या घरातल्या भिंती सजवायला एवढा आनंद होतो ना, आणि असं वेगवेगळं ड्रॉइंग आणि हे करायला घरात खरंच खूप छान वाटत होतं। तर हे खूप वरची फांदी होती, तर मी ही त्यांना सांगितली होती, कारण का हात पोचत नव्हता। आणि तेवढ्यामध्ये श्रीषा उठली। आता श्रीषा उठली की दीदीने बॅकअप केला। तर हे आम्ही खूप आहे ना आरामात केलेलं आहे 2-3 दिवसांनी, कारण का स्वरूप स्कूल गेल्यानंतर आणि श्रीषा झोपल्यानंतर तेवढ्याच जेवढा वेळ भेटेल त्याच वेळी केलेला आहे। आणि त्यानंतर बघा, मी अगदी झूम करून इथे तुम्हाला अगदी दाखवलेलं आहे की तिने फ्लावर कसं बनवलं आहे। जरी आपल्याला कुठलीही पेंटिंग येत नसेल ना, तरी आपण भिंतीवरती नक्की हे फ्लावर बनवू शकतो। तर तुम्हाला देखील तुमच्या घरी अशा भिंती, आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, भिंतींचे कलर निघतात, किंवा लहान मुलं वगैरे असेल ना, खूप भिंती खराब होतात। आणि अशा प्लेन भिंती तुम्हाला डिझाईन करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा। तर मध्ये आम्ही ब्रेक घेतला, जेवण केलं, आणि तोपर्यंत स्वरूप आला आणि तिने बघा वेगवेगळे असे फ्लावर काढले होते। आता स्वरूप आल्यावरती स्वरूपला देखील काढायचं होतं, कारण काय ना आम्हाला प्रत्येकाला आमच्या घरामध्ये ना असं छोटे छोटेसे फ्लावर काढायचे होत्या, की एक आठवणी म्हणून आपण आपलं घर कसं सजवलेलं आहे। तर खरंच हा आनंद आहे ना खूप छान होता, की दीदीने आम्हाला शिकवलं होतं की एकदम असं कसं आपण फ्लावर काढू शकतो। तर इथे मी 2-3 फ्लावर काढलेले आहेत। तर मला आहे ना थोडेसे मोठे पाहिजे होते, आणि झाडांच्या फांद्याला जशी छोटे छोटेसे कळे असतात ना, तिला म्हटलं आपण तसे छोटे छोटे ना असे फक्त व्हाईट असे डॉट डॉट देऊया, त्यामुळे ना अजून छान वाटत होती ती फांदी। आणि इथे मी छोटे मोठे असे फ्लावर जसं तिने मला शिकवलं ना त्याप्रमाणे मी केले, त्यामुळे मला थोडासा कॉन्फिडन्स आला की नेक्स्ट टाईम आपण काही दुसरं ड्रॉइंग नाही तर ॲटलिस्ट आपण हे फ्लावर नक्कीच काढू शकतो। आणि हे अगदी इझी आहे, जसं व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे। तर व्हिडिओ काढताना एक मजेशीर गोष्ट म्हणजे श्रीषाने पहिल्यांदा तिने तिचं बरोबर नाव घेतलेलं आहे। तर त्यानंतर आहे ना फ्लावर काढून झाल्यानंतर आहे ना, तर आम्हाला आहे ना पूर्ण असं थोडंसं इनकम्प्लीट वाटत होतं की लहान मुलांची बेडरूम आहे, तर मग आपण आहे ना असं काहीतरी छान करावं। तर मी तिला म्हटलं असं झुला काढता येईल का, तिने बघा लगेच फटाफट झुला काढायला घेतला। त्याच्यावरती नंतर विचार केला की आपण श्रीषा म्हणजे एक लहान बेबी दाखवूया त्याच्यावरती बसलेले, आणि श्रीषाला ना चिवचिव खूप आवडतात, मग ते एक चिवचिव पण काढायचे होते, म्हणजेच बर्ड्स काढायचे होते। तर इथे बघा किती अप्रतिम तिने छान आणि सुंदर ड्रॉइंग केली होती। आता दीदी आहे ना ड्रॉइंग करते, दीदीचा हात थोडासा खराब आहे, त्यामुळे हे बघा हे छोटेसे बहीण भाऊ दीदीला कसे छान भरवतात। दीदी तू कर म्हणून आम्ही तुला भरवतो, आणि इथे फायनल लुक झालेला आहे। बघा श्रीषाचं ड्रॉइंग किती क्यूट आणि सुंदर काढलेलं आहे। तर हे तर मला काही जमणार नाही आहे, पण तिने जे मला फ्लावर वगैरे शिकवलेत ना, तर ते नक्की जमेल, आणि ते सहज आणि कोणाला जमू शकेल एवढे सोपे आहेत। तर सिम्पल आहेत ते। तर संध्याकाळी नंतर आम्ही ब्रेक घेतला, आणि त्यानंतर हे बघा स्वरूपचा स्टडी घेत होती दीदी स्टडी घेत होती ना, म्हणून स्वरूपला देखील आहे ना स्टडी करायला खूप इंटरेस्ट येत होता। आणि आमचे लग्नाचे काहीतरी व्हिडिओ होते ते बघत होतो आम्ही, कृपाने बघितले नव्हते त्यामुळे आम्ही ते लावले। आणि स्वरूप आहे ना जसं मी त्या कॅमेरामॅनने मला सांगितलं तसं मी केलं होतं, आपण स्वरूपला आहे ना खूप हसायला येत होतं की मम्मा तू हे काय करते, तू अशी का करते। त्यामुळे ना तो मला बघतोय आणि माझे ॲक्टिंग करतोय आणि हसत बसलाय।
आता टी व्ही बघून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळचं जेवण केलं आणि दीदीने हे ना वॉकिंगला गेल्यानंतर स्वरूपसाठी आणि श्रीषासाठी छान गिफ्ट आणले होते स्वतःच्या पॉकेट मनीमधून आणि स्वरूपला ते खूप आवडलं. स्वरूपला कोणी असं गिफ्ट आणलं ना की 2-3 दिवस ते कंटिन्यू तेच खेळत बसतो, तर तो खेळत होता. आणि श्रीषासाठी तिने छान क्रेयॉन्स आणले होते, पण म्हटलं श्रीषा थोडी जरा मोठी झाल्यावरती देऊया. तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे स्वरूप स्कूलला गेल्यावरती, कारण का स्वरूपचं असं म्हणणं होतं की मम्मा श्रीषाला काढलं मला का नाही, त्यामुळे हे स्वरूपसाठी सरप्राईज होतं. आणि स्वरूपला देखील आम्ही इथे दाखवलं होतं की छोटासा दादा तिला असे बलून घेऊन येतोय आणि बघा फायनल लुक किती छान वाटत होतं. बिफोर आणि आफ्टरमध्ये किती डिफरन्स आहे. अगदी कमी किमतीमध्ये हे झालेलं आहे. 120 ते 140 मध्ये. जरी आपल्याला अशी ड्रॉइंग येत नसेल तर आपण नक्की असे छोटे छोटेसे ना फ्लावर भिंतीवरती काढू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथे